आणि आमच्या स्पेशल अशा काय बनवतात का पुऱ्या, पालकाच्या पुऱ्या. पालकाच्या भाजी. बघा आता कशी फुगती. मस्त अशा आकाने पालकाच्या पुऱ्या बनवल्यात. बघू शकता कशा टम्म फुगल्यात. मस्त अशा पालकाच्या पुऱ्या. चला आज आमच्या आकाने असा मस्त पालकाच्या पुऱ्या बनवल्यात. होय आका? बघा कशा झाल्यात. हम्म. बनवायच्या ते तुम्हाला सांगते. चला मग आता मस्त व्हिडिओला सुरुवात करायची का आका? हो करायची. चला आता ह्या पालकाच्या पुऱ्या कशा केल्यात आकाने मस्त रेसिपीला सुरुवात करू. होय आका? हो. चालते. सांग आता काय काय घेतलं ते. आज काय बनवणार रे? ह्याच्या पालकाच्या भाजीच्या पुऱ्या. पालकाच्या भाजीच्या पुऱ्या. चालते. सांग मग काय काय साहित्य घेतले आता. आता योखी गव्हाचं पीठ हां. डबाभर, गरा वाटीवर. ही ही भाजी पालकची. हां. ही मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे, मोहरी, लसूण, हळद. ही आता शिजू घालायचं. बरं चालते. इथं आता थोडं गरम पाणी करायला ठेवलंय आता. ह्यात पाणी ती ही टाकायची ना भाजी. हां टाक. पोळं हळद पाणी टाक. अजून 10-15 मिनिटं शिजून द्यायचं आहे का नाही आता. ही वतायचं भाजी टाकली शिजाया. आता ही सायात काढून घेतलेले मिरची, कोथिंबीर, धन, ती काय लसूण, जिरं, ओवा, मीठ, हळद, ही कणिक, ही गव्हात पीठ घेतलंय, पुन्हा ही गरा घेतलाय. बरं चालतं. भाजी शिजल्या. हा हा का तुला कोण शिकवल्यात पालकाच्या पुऱ्या? चांगल्या होते. हा ना. तो घालायचं करून करायचं घालायचं. हा ना. पालक अशी पुरं गरगटी भाजी नाही ना खाल्ली तर डायरेक्ट त्यांना अशा पुऱ्या बनवून द्यायच्या. म्हणजे आमच्या आकाशाच बघा आता मस्त अशा गावरान पद्धतीच्या छान अशा पुऱ्या. तवर इकडे उकळत आहे आता. आता छान पालक उकळली शिजून झाली. आता काढून घ्यायची. काढून घ्यायची ना का? चालते. काढून हां लेणा शिजवायचं आहे का नाही. चालतं. ह्यात मिक्सरच्या भांड्यात ही मिरची, ही भाजी सारं बारीक करून घ्यायचं. पाणी तळलं का? तळलं. हळूचा पोळण आता हवाय टाकून घ्यायचं असं. ही मिरची आता त्यात टाकून घ्यायची. हो का. हिरवी मिरची आणि लसूण. लसूण आणि जिरी वावा. हा का ही जिरं ही टाकून घ्यायचं. पीठ, हळद, जिरे वावा ही सगळं एकी जागा बारीक करून घ्यायचं. त्याची मस्त अशी पेस्ट करून घेऊ मिक्सरला आहे का नाही का. हो का चांगला झालाय बा. हो का पेस्ट छान झाली एकदम गार हिरवी गार झाली. इथं कढई घेतली. कढई घेतली. आता ही गव्हात पीठ टाकते. हा टाका आता. हो का ही गरा ही चाळून घेतले सांगा का त्यांना. ही गव्हाचं पीठ आहे ही चाळून घेतलंय. आता ही गरा सगळं सगळं टाकून घ्यायचं ना एक वाटी. तेल दरीत नाही तर पुन्हा फुगत्यात कडक होत्यात. खुसखुशीत खमंग लागतात. टाकायचा रवा नुसत्या गव्हाच्या मऊ होत्यात. हा ना. हां आता टाकून घ्यायचं नाही. मळून घ्यायचं. कलर तर लय भारी आला का आहे ना. हिरवा गार असा मस्त पालक आहे. रव्याने काय होतं खुसखुशीत पण होत्यात आणि तेल वडत नाही आहे ना. आता घे मळून सगळा घट्ट असा गोळा. पीठ लागलं तर थोडं थोडं टाका आहे का नाही. जेवढं मावन तेवढं मळायचं. आता झालं का मळून काय. हो का बघा. हो का मस्त. थोडं तेल टाकून अजून मळून घेत आहे का नाही. मऊ करायचं. झालं का मळून. हा योग झालं कसलं झालं योग. मस्त गोळा झाला घट्ट मळून. आता ह्याच्यात थोडं 10-15 मिनिटं भिजून द्यायचं मग लाटायचं. म्हणजे आतला आहे ना रवा भिजून त्यातला आहे का ना. हे झाकून ठेवा आता आपण. झालं का आता भिजून पीठ. काय झालं योग. आता चांगलं मऊ झालंय. आता ह्याच्या गोळ्या करून घ्यायच्या. बरं चालतंय. आणि कढई ठेवू. तेल ओतू. त्यात आता वत्ती तेल कढई ठेवते. तेल ओतते. आता गॅस पेटत ठेवू आता कढई. लोखंडाची कढई ना.
आता तेल टाकून घ्यायचं ना. तेल ओतून घेतलं. हां. आता ही गोळ्या करून घ्यायच्या. चालतंय घे आता. भिजल्यावर चांगला रवा भिजत असं नाही का ना. जेवढा रवा भिजन कणिक भिजन तेवढ्या पुऱ्या चांगल्या होत्या. मस्त हिरवगार झाले आहे का नाही. करा आता सगळ्या गोळ्या. बायानो असं करून घाले जा पोरांना, तुम्ही खात जा, चांगलं असतं चविष्ट. चव येते तोंडाला. खात जा करून असलं. नाही भाज्या खाल्ल्या तर त्यांना अशा पुऱ्या करून घालायच्या, भजी करून घालायची. पालकाचे किती प्रकार होत्यात आका. लय होत्यात. पालकाची भाजी, पालकाची भजी, पालकाच्या पुऱ्या, होत्यात ना. पालक पनीर. होत्यात ना. हो का, आता आकाने अशा छान गोळ्या बनवल्यात. थोडं तेल लावायचं का त्याला. मी काय लावते. चालते की लाटून. आता अशा लाटून घेते बघा आता आका कशी. लई जाड बी नाहीत करायचे आणि लई पातळ बी नाहीत करायचे. अशा केल्या म्हणजे फुगत येतात. हा ना. चालते. तेलात टाकले बघा की. हो का, अशा मस्त लाटून घ्यायची. हिरवीगार पुरीच झाली. सगळ्या आका अशा पुऱ्या लाटून घेते ना. लाटा आता 4-5 लाटायच्या अगोदर. तर इकडे छान तेल तापतंय. मस्त इकडे आका अशा छान पुऱ्या बनवते. नवीन नवीन आका तुमच्यासाठी रोज काही ना काही म्हणते रेसिपी करू. तुम्हाला शिकवते, खाया घालते. जेवढं आमच्या आकाने खाल्लंय ना, काय काय घालते तुम्हाला खा देणार धरून. हा. लाटा छान पिके. कशी लाटते आका आमची छान अशा पुऱ्या. खायचं, सगळ्यांना द्यायचं, म्हणजे कळतं खाल्ल्यानं कसं केलेलं. बनवायचा गुलास येतो जास्त. आमच्या आका पहिले लय पुऱ्या करायच्या अशा. दिवाळी आली की आका सगळं करायचं आहे का ना. पाहुण्यांना असं काय काय करून घालायच्या का दिवाळीला. दिवाळीला हेच करायचं, करंज्या, लाडू, चिवडा, शंकरपाळ्या. दिवाळीच्या पाडव्याची पोळ्या करायच्या, तळण करायचं, ती वावळायचं दिवाळीचं भाऊ बहिणीला. आता मस्त आकाण्याच्या पुऱ्या लाटल्या बघू शकता इथं. झाल्या का लाटून. तापले का त्याला. हा, तेल तापले छान. आता आधी गोळी करायची. तेला तावा आलाय का ती कळतो. वर आलं तेल की बुडालं ते तापलं बघा. आली का वर गोळी. आली की कशी फुगली बघ. झाल्या का लाटून. हा, आता तळायच्या. चालतंय. बघा आता कशी फुगती आकाची पुरी. टम्म फुगली बघा. बघा. आका मस्त झाली ग पुरी. कशी तेलात खेळती या. खेळती का. बघ बघा खरपूस साकाची अशी पुरी मस्त झाल्यात आता. बघा आमच्या आका सुगरण का नाही सांगा कमेंट करून मध्ये. घिसळ्या करून आता कुरकुरीत अशा छान खमंग पुऱ्या झालेल्या आहेत. होय आका. आका तुले सुगरण आहे बरं का. हळू सोडा. बघा मस्त अशा पुऱ्या. हाय का आमच्या आका सुगरण कमेंट करून सांगा. काय म्हणशील मग आका आता. काय सांगू या खायला. हां. खायला या बघा. का चव बघा पुन्हा खाऊन बघा आणि काय बनवायचं ती सांगा. तुम्हाला आका छान छान रेसिपी करून दाखवते. हां बघा पुऱ्या कशा काय फुगल्यात.
मस्त आहे आका. झाल्या का पुऱ्या? मी काय झाल्या त्या का बघा आता आकाने मस्त अशा खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या केल्या ते. हां बघा कशा बनवल्यात आकाने. बघा कसल्या झाल्या पिवळ्या पण दाखव कशी झाली ती. हो का बघा आता आका दाखवते. हो का हो का गरम आहे पुरी तर बघा कशी हो का खुसखुशीत खमंग. हां बघा कशी म्हातारी माणसं बी असं खुसखुशीत खाते ना, आमच्या हाका सकट काय. बघा हा चालतंय. आवडलं तर लाईक शेअर पाहिलं तर सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ बघत राहा. हां भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगा कसं काय झाल्या पुऱ्या ती कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा. चालतंय. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हां चालतंय. छानशी अशीच रेसिपी घेऊन हम्म. चालतंय.